आज विरार पश्चिम स्थित मनपा मुख्यालय के बाहर बहुजन विकास आघाड़ी के द्वारा शहर में सड़कों पर बने गड्ढों को लेकर एक विशाल मोर्चा निकाला गया। इस मोर्चे में हजारों की तादाद में बहुजन विकास आघाड़ी के पदाधिकारी, कार्यकर्ता व आम नागरिक उपस्थित रहे। यह मोर्चा बविया के पूर्व विधायक क्षितिज ठाकुर व हितेंद्र ठाकुर के मार्गदर्शन में रखा गया, जहां पूर्व विधायक क्षितिज ठाकुर ने भाजपा के दोनों विधायकों पर जमकर निशाना साधा। बोलायला गेलो तर अख्खा दिवस जाईल, गल्ली गल्ली मधले रस्ते बोलायला गेलो तर अख्खा दिवस जाईल। कुठे पेवरने केल्या, कुठे कॉन्क्रीटचे केल्या, कुठे तांब्याचे केलेले आहेत, फक्त मुख्य रस्ते बोलले। तुम्ही सांगा हे सगळी खोटी माहिती आहे किंवा कबूल करा की तुम्ही लोकांना खोटं बोलता। एक तर सांगा की आम्ही माहिती देतोय ती खोटी माहिती आहे, ते कबूल करा की तुम्ही लोकांना मूर्ख बनवता। मला कोणीतरी पत्रकारांनी सांगितलं जाऊन आता ते कुठल्या भावाने कोणाचं टेंडर घेतलं त्याच्यामध्ये मी पडत नाही, मला त्याच्यात इंटरेस्ट पण नाही। वहीं बविया शिल्पकार हितेंद्र ठाकुर ने बताया कि यह मोर्चा मात्र एक ट्रेलर है। अगर मनपा ने सड़कों पर बने गड्ढे नहीं बंद किए तो जल्द ही उन्हें हम पूरी पिक्चर दिखाएंगे। रस्त्यांची अवस्था तुम्हीच सांगा ना आम्हाला, काही इतकी वाईट परिस्थिती कधी होती का 35 वर्षात? एक 10 महिन्यात परिवर्तन केलं ना, 10 महिन्यात परिवर्तन केलं। बोला बाकी काय? विरोधकांचा असा आरोप आहे की हे जे आहे निवडणुकीची तयारी बहुजन विकास आघाडीची चालू आहे, विरोधकांचं असं म्हणणं आहे। असं म्हणणं आहे ना, त्यापेक्षा तुम्ही कामं करा ना, आम्हाला म्हणणं मांडूनच का देतात? काय सांगाल की ही जे रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणे टेंडर्स काढली जातात, एकीकडे 68 करोडचं एक टेंडर काढतात, परत मला असं वाटते क्षितिज ठाकूर यांच्या बाबतीमध्ये 68 कोटी, 50 कोटी, 60 कोटी जे काय बोलायचे आहे, 3 टेंडर, एक MMRDA काढते, एक PWD काढते, एक महानगरपालिका काढते, महानगरपालिका पण दुसरं काढते, त्याच्यावर आणखीन काय बोलू मी? जेव्हा जेव्हा रस्त्यांचा विषय निघतो फक्त 35 वर्षांचा विकास हा मोजवला जातो, मग त्याबद्दल 35 वर्षातल्या सगळ्या आमदारांची, खासदारांची, मंत्र्यांची नावं काढायची का? रामभाऊ नाईक कोण होते, विष्णू सवरा कोण होते, वनगा कोण होते, अशोक मोडक कोण होते, रायकर कोण होत्या, डावखरे कोण होते, कोणत्या पक्षाचे होते, गावीत कोण होते? तर त्याच्यामुळे मला 35 वर्षावर बोलायला लावू नका। उद्याला मी होल्डिंग लावेल, का 35 वर्षातले आमदार, खासदार, विधान परिषद, शिक्षक मतदारसंघ, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी, स्थानिक स्वराज्य संस्था ह्याच्यावर असलेल्या आमदारांची नावं मला लावायला लावू नका। त्या पातळीला आम्ही कधी गेलो नाही, जाणार नाही। परत 35 वर्ष बोलला तर कोण कोणाचे वडील कुठे होते ती सगळी यादी माझ्याकडे तयार आहे। सध्या रीलचा मोठ्या प्रमाणावर भडीमार वसई विरार महत्वाचे मुद्दे मॅरेथॉन पण नाही होत्या खड्ड्यामुळे, काय सांगणार? अधिकारीचं म्हणणं आहे की खड्डे जात आहे। मला वाटते गेल्या वर्षीपर्यंत आम्ही मॅरेथॉन घेतली, भारतातली 5 मॅरेथॉन होतात पूर्ण 42 किलोमीटरच्या ज्या आहेत ना, त्या अख्ख्या भारतात 5 होतात। पुण्याची पण फुल मॅरेथॉन नसते। मुंबईला धावणारे पण येऊन सांगतात का वसई सारखी मजा नाही। आता दुर्दैव आहे त्याचं मजा मॅरेथॉनमुळे देशभरात वसई विरारचं नाव व्हायचं, तीच जर तुम्ही बंद केली, धन्यवाद। मुलं आभारी राहतील, आपल्या मुलं आभारी राहतील यांची। जुन्याच कामांवर श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे। आयुक्तांशी चर्चा केली होती काय? मी बोललेलो क्षितिज ठाकूर यांनी त्याच्या बाबतीमध्ये सविस्तर बोलले भाषणात, त्यांनी उत्तर सविस्तर दिली, लक्षात आलं का? सविस्तर उत्तर दिले, आता रिपीट काय करू? गड्ढों से निजात कब?
और गड्ढों से निजात कब? कधीपर्यंत खड्डे बंद? अभी आज तो मोर्चा निकाला, निवेदन दिया, अपेक्षा करता हूँ इस 15 दिन महीने में रिजल्ट अच्छा आएगा, स्टेप बाय स्टेप ऑफकोर्स। 15 दिन रिजल्ट नहीं अन्यथा पाऊल काय, पुढची दिशा काय असेल? मैंने मेरे भाषण में कहा अगला मोर्चा इतनी शांति से नहीं रहेगा। अगला मोर्चा ये जो क्षितिज ठाकुरों ने परिवहन भवन है, महानगर पालिका का ऑफिस नहीं, परिवहन भवन पे महानगर पालिका आके बैठी है, बहुत अच्छी कांचे लगाई है। बस 15 ऑगस्टला तुम्ही अधिकाऱ्यांना दम पण दिला होता खड्ड्याबाबत, त्या टायमाला तुम्ही आमदार होते, असंच तुम्ही दम देणार का पुढच्या तुमच्या स्टेपमध्ये? माझा आवाज असो नसो, आवाज असाच असतो आणि असाच राहणार आहे। वहीं इस दौरान मनपा के वसई विरार शहर अभियंता प्रदीप पाचंगे को ज्ञापन दिया गया व उन्हें निर्धारित दिनों के अंदर सड़कों पर बने गड्ढों को बंद करने की मांग की गई। विरार से क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज की एक रिपोर्ट।